भारत माता की। नमस्कार। या पक्षप्रवेश जरा एक मिनिट हो, जरा मागणं माढा तालुक्यातल्या लोकांना विनंती आहे, पाठीमाग स्टेजच्या पाठीमाग ढकलाढकली करू नका, माझे हात जोडून विनंती आहे, जरा शांततेत घ्या, काही अडचण नाही, माणसं एवढी बसत नाहीत सभागृहामध्ये, आपण शांततेने घेऊ जरा, माझी सर्वांना विनंती आहे, ढकलाढकली करू नका, इथं पुढे जागा नाही, जरा शांततेत घ्या। बोलो भारत माता की। आताच मोहोळ येथला प्रवेश झालाय, यानंतर माढा तालुक्यातील महत्वपूर्ण नेत्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होईल। मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी रणजित बबनरावजी शिंदे, सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन, त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। विक्रमजी बाबाराव शिंदेजी बबनराव, विक्रमजी बबनरावजी शिंदे यांचंही जिल्हा सभापती पंचायत समिती माढा। शिवाजीराव अंबादास कांबळे, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती सोलापूर, शिवाजीराव अंबादास कांबळेजी यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं। कैलासजी कमलाकर तोडकर, माढा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कैलासजी तोडकर यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। रमेश कृष्ण पाटील, विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवाजी बलभीम पाटील, जिल्हा परिषद सदस्य, तुकाराम बाळासाहेब ढवळे, जिल्हा परिषद सदस्य, वामनभाऊ उबाळे, व्हाईस चेअरमन विठ्ठल शिंदे सहकारी कारखाना, सुहास विलासजी शिंदे, उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, संजय भास्कर पाटील, सभापती व कृषी उत्पन्न बाजार समिती पशुसंवर्धन जिल्हा परिषद सोलापूर, श्री शंभूराजे भालचंद्र मोरे, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत। श्री दिलीपरावजी भोसले, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, श्री रामचंद्र शामरावजी शिंदे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका, वेताळ जालिंदर जाधव, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, या सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत। खरं तर ही लिस्ट मोठी आहे, आपण प्राथमिक स्वरूपामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या नेत्यांचं स्वागत केलेलं आहे। मी आता यादी वाचतो, त्यांनी जागेवरच उभं राहायचं, आपला प्रवेश झाला। वेताळ जालिंदर जाधव, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती झुंजार, भास्करजी भांगे, रमेश येवले पाटील, श्री लक्ष्मण रामदास खुपसे, श्री विष्णुपंतजी हुंबे, शिवाजीराव पाटील, श्री संतोष अणबुले, श्री महेशजी नारायण कदम, श्री शिवाजी डाके, श्री वेताळ जालिंदरजी जाधव, संदीप भुगनराव पाटील, दिलीप अण्णासाहेबजी भोसले, नागनाथ साहेबरावजी पाटील, श्री राहुल कुंडलिकजी रेडे, श्री राहुल लक्ष्मणरावजी खटके, श्री महेश नारायणजी कदम, श्री आदिनाथ नरसप्पाजी देशमुख, श्री दिगंबर बळीरामजी माळी, श्री उल्हासजी राऊत, शिवाजी बरगळे, श्री अतुलजी गाढे, सचिनजी दोहाडे, श्री चंद्रशेखरजी गोटे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, अमोलजी चव्हाण, श्री लक्ष्मणजी खुपसे, श्री शिवाजी बापू डोके, रमेशजी येवले पाटील, लालासाहेबजी मोरे, विष्णुपंतजी दुबे, सचिनजी देशमुख, भरत आप्पा चंदनकर, औदुंबरजी घाडगे, अशोक काका मिसाळ, श्री प्रतापजी घाडगे, श्री नागेश बापू खटके, श्री अमोलजी देवकर, श्री धनंजयजी मोरे, श्रीकांतजी मोरे, रमेशजी भुईटे, या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत। यानंतर रणजित दादांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं।
भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम। नरेंद्र मोदी साहब तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं। मोदी साहब तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं। सर्वप्रथम आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ, अक्कलकोटचे आमदार आदरणीय सचिन दादा, माळशिरसचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते, आमचे मोहोळ तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार आणि आमचे मामा आदरणीय राजन मालक, या ठिकाणी उपस्थित असणारे मोहोळचे माजी आमदार यशवंतात्या माने, माढा तालुक्यातून आलेल्या सर्वांची मी या निमित्ताने कुणाचंही नाव न घेता, कारण सकाळपासून सगळेजण आपण बराच वेळ झालं रात्रभर प्रवास करून आलेला आहात, सर्वांची पदाधिकाऱ्यांची माफी मागून मी कुणाचीही नावं न घेता उपस्थित सर्व माढा तालुक्यातले सर्व सन्माननीय सर्व संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आणि माढा तालुक्यातून आलेले सर्व आदरणीय दादांवरती मामांवरती प्रेम करणारे सर्व गावगावचे सर्व सरपंच, वेगवेगळे पदाधिकारी आणि सर्व तरुण कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व, आज आपण गेले 10 वर्षापासून पाहतोय देशाची प्रगती आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने होत आहे। आणि आज आपण मागची विधानसभेची निवडणूक ही अपक्ष निवडणूक लढवली आणि सगळ्यांना विचारात घेऊन आदरणीय दादांचं मार्गदर्शन घेऊन आज आपण आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आपले नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यासमवेत आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवेश करत आहोत। येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये माढा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच्या सर्व जागा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि सर्वच बाजूला असतील, तर त्या सर्वच्या सर्व जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आणण्यामध्ये आपल्या सर्वांना प्रयत्न करायचा आहे। आणि भारतीय जनता पार्टीची ताकद माढा मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने बळकटी देऊन आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी पुढे घेऊन जायचं आहे। एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आपण सर्वजण रात्रभर प्रवास करून आला, कोणाची काय गैरसोय झाली असेल त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि आपण सगळेजण रात्रभर प्रवास करून आलेला आहात, थकलेला आहात, परंतु आपला उत्साह मात्र अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्साह आहे। आज आपण ज्या भारतीय जनता पार्टीने राज्याची आणि देशाची गेल्या अनेक ह्या वर्षामध्ये 10 वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे त्याला साथ देण्यासाठी म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण पक्षासोबत सगळी कामं करण्याचं काम आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने करायचं आहे, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो। आदरणीय दादा दवाखान्यासाठी अमेरिकेत ऍडमिट आहेत आणि सध्या त्यांची तब्येतही चांगली आहे, त्यांना विचारून आपण हा निर्णय घेतलेला आहे, आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आज मी जाहीर करतो की आपण सर्वांच्या समवेत आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। आदरणीय चव्हाण साहेबांचं, प्रदेशाध्यक्षांचं या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो। सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष चेतन केदारजी यांचंही या निमित्ताने आभार मानतो। माढा तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष योगेश बोबडे त्यांचंही या ठिकाणी सहकार्य आहे, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद।
यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे कुटुंब प्रमुख, नेते खूप असतात परंतु कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारी नेता म्हणून रविभाऊंची ओळख आहे. मी आदरणीय रविभाऊंना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायची आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा आज खर तर मोहोळ असेल किंवा म्हाडा तालुका असेल, या तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी ज्या ताकदीने तिथल्या असणाऱ्या आपल्यावरती विश्वास ठेवणारे सर्व त्या भागातील नागरिक असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, यांच्या समवेत ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय. मी आपणा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आभारही मानतो. खरं तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजी या महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं काम करतायत. मग ते औद्योगिक क्षेत्र असेल किंवा शेतीचं क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अनन्य अडचणी काय असू शकतात याचा गाढा अभ्यास करून त्या प्रत्येक विषयाला आपल्याला कसं मार्गस्थ करता येऊ शकतं. दुष्काळी भाग असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिथली असणारी जमीन जी आहे ती ओलिताखाली कशी आणता येऊ शकते, किंवा ज्या ठिकाणी सातत्याने ओला दुष्काळ याला सामोरं जात असतो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नवनवीन योजनांच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या असणाऱ्या शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला कसा न्याय देता येऊ शकतो, असा पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सातत्याने अभ्यास पूर्ण करण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. त्यामुळे आपण सर्वजण आपला असणारा प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातला, मग तो सहकार क्षेत्रातला असणारा तुमचा अनुभव असेल, त्या प्रत्येक अनुभवाच्या गाठीशी धरून त्या प्रत्येक क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणींना आणि तिथला असणारा प्रत्येक जो समूह आहे, तिथले असणारे नागरिक जे आहेत की जे विश्वासांची बरोबर आपल्या बरोबर जे टिकून राहिले, त्यांना प्रत्येकाला न्याय कसा देता येऊ शकतो, अशी न्यायाची भूमिका त्या महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे. आणि त्यामुळे ज्या विश्वासांनी आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय, मी आपणा सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण आलात, आपल्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ जाणार नाही. आणि त्याचबरोबर आपण सर्वजण एक परिवार म्हणून, एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण राष्ट्रीयत्वाचा धागा धरून आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये पुढे जाऊया, एवढंच या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.